आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 70054505069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास 15% टेम्परेचर यातून कमी होतं। बेस्ट। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुका जैन महासंघाच्या वतीनं महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम संपन्न। आचरण हे जीवन, तर चांगला श्रोता हा वक्ता व नंतर नेता बनतो। आनंदजी बम यांनी बोलताना केलं वक्तव्य। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा येथे आज भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक या निमित्तानं श्रीगोंदा तालुका सकल जैन महासंघाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी या रथामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती। सकाळी 7:30 वाजता निघालेली शोभायात्रा शहरातील पेठा व चौकातून दांडिया व नृत्य करणारे तरुण तरुणी व जैन बांधवांच्या उपस्थितीत बालाजी मंगल कार्यालयात सकाळी 11:30 वाजता पोहोचली। या दरम्यान अनेक ठिकाणी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार करून दर्शन घेतले। यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे सदस्य सौ अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांचा सहभाग होता। अनेक ठिकाणी साधकांसाठी पाणी बॉटल्स, बिस्किट व आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले। मात्र यावेळी रिकामी बॉटल्स, रॅपर्स व कप सर्व गोळा करत स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने सर्व जैन बांधवांनी दिला। मिरवणुकीत फटाके वाजवण्यात आले नाहीत, ध्वनी व नैसर्गिक प्रदूषण होणार नाही याकडे लक्ष देण्यात आले। दक्ष टाइम्स 24शी बोलताना नवीन मुनत म्हणाले, आज आम्ही श्रीगोंदा तालुका महासंघाच्या वतीने आज श्रीगोंदा शहरात महावीर जयंती म्हणजे महावीर जन्म कल्याणक साजरा केला। त्याला पूर्ण तालुक्यातून सर्व जैन धर्मातील लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आज आम्ही असा संकल्प केला आहे की पूर्ण जैन समाज हा एक छत्राखाली, एक नावाखाली यावा आणि पुढील पिढीला एक चांगलं शिक्षण, चांगली संस्कृती, जैन संस्कृतीची माहिती ही प्रदान व्हावी अशी आम्ही एक संकल्पना आज मांडली आणि ती पूर्णत्वाकडे नेण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू। आज भगवान महावीरांची शोभायात्रा जैन स्थानकपासून निघून जैन बालाजी मंगल कार्यालयामध्ये आली आणि इथं तिचं समर्पण झालं। आज सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पाडला। सर्वांची मानसिकता एक तालुका महासंघाच्या हिशोबाने आज पहिलंच वर्ष आमचं, त्या हिशोबात एकदम उत्साहात असा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। यामध्ये आम्हाला काष्टी श्रीसंघ असेल, पारगाव असेल, तांदळी असेल, आडळगाव असेल, येळगाव असेल, टाकळी असेल, चिंदा असेल, या सगळीकडनं सगळा जैन समाज आज एकत्र आला। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सटाणा इथून आलेले आनंदजी बम यांच्याबरोबर दक्ष टाइम्स 24नी संवाद केला असता त्यांनी माहिती विषद केली। या वर्षाची जी महावीर जयंती जन्म कल्याणक आपण ज्याला म्हणतो, हे फक्त एक स्थानिक स्तरावर नाही साजरा झाला, हे विश्व स्तरावर साजरा झाला। याच्यात काल आपण सर्वांनी पाहिलं, एक असं जन्म कल्याणक साजरा झाला, तो एका दिवसापूर्वी त्याचं फेस्टिवल पूर्ण भारतात मनवलं गेलं। 1.5 तास 9:01 ते 9:36 पूर्ण जैन समाजच नाही, पूर्ण भारतवर्षात, पूर्ण जगात नौकार महामंत्राचा जाप केला गेला। देशाचे प्रधानमंत्री यांनी पण नौकार मंत्राचा विज्ञान भवनमध्ये जाप केला, पण फक्त जाप करून नाही, काही मार्गदर्शक तत्त्वे पण त्यांनी आपल्याला दिली। भगवान महावीर हे कोणत्या जाती पंथाचे नव्हते, ते सर्वांचे होते। जसं नौकार मंत्र किसी एका धर्माचा मंत्र नाहीये,
तो सर्वांसाठी मंत्र आहे. आणि मात्र असा जगातला एक धर्म आहे की ज्याच्यात धर्मांतरण केले जात नाही. जन्मापासून त्याला जैन मानलं जात नाही, कर्मापासून जैन मानतात. आणि जैन धर्मातल्या सर्व गोष्टी या वैज्ञानिक आहेत. अंधश्रद्धेचं याच्यात काही स्थान नाहीये, वैज्ञानिक गोष्ट आहे. अशा जैन धर्मच्या आजच्या एक अपरिग्रह अनेकान याची आज सर्वात जास्त गरज आहे. आज जो विश्वात जगात जे अहिंसेचा तांडव चालू आहे, जे युद्ध छोटे मोठे युद्ध चालू आहे, भगवान महावीरांनी आपल्याला शिक्षा दिली की अहिंसा परमो धर्म, त्या तत्वावर हम सगळेजण चाललो तर विश्व शांती, भारतातल्या सर्व शांती करता भगवान महावीरचे तत्व मूल्य हे सर्वांसाठी उपयोगी आहे. जसं आपल्याला सर्वात महत्त्वाचं नवीन पिढीला आपल्याला भारतीय संस्कृतीशी जोडणं आवश्यक आहे. आज नवीन पिढी पाश्चात्य संस्कृतीची अंधाकरण करत आहे. त्यांचं सर्व शिक्षण पद्धती आपली पाश्चात्य संस्कृतीवर आधारित आहे. आपल्याला सर्वात भारतीयांना सर्वात महत्त्वाचं भारतीय बनवून ठेवणं आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत आणणं, नवीन पिढ्यांना आर्य संस्कृतीशी जोडणं, त्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचं त्यांनी संकल्पना देणे. जसं काल मोदीजींनी सांगितलं का वृक्ष लावा, एक माताच्या नावाने वृक्ष लावा. छोट्या छोट्या गोष्टी जीवन जगण्याची कला सांगा. फक्त व्याख्यान ऐकल्याने, जाप केल्याने व जुलूस केल्याने भगवान महावीरचा जन्म कल्याणक साजरा केला जात नाही. त्यांची काही मूल्य आहे जे आपण आपल्या जीवनात जर अंगीकार करू तर आपण बी एक दिवस सर्वजण, तुम्ही आणि आम्ही एक दिवस महावीर बनू शकतो. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सुरुवातीस राखी मुथा यांनी महावीर स्तवन म्हटले, तर रेखा मेहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुथा यांनी केले. यावेळी श्रीगोंदा तालुका व श्रीगोंदा शहरातील जैन बांधव व इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.